डाळ तांदूळ न भिजवता, न दळता, दहीचा वापर न करता अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा मस्त असा नाश्ता ते म्हणजे जाळीदार, मऊ लुसलुशीत आंबोळी. आंबोळी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत अवघ्या 10 मिनिटांमध्ये नाश्ता तयार होतो. यासाठी वेगळी डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज नाही. मऊ लुसलुशीत जाळीदार आज आपण आंबोळी आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवणार आहोत. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. आंबोळी बनवण्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. भाकरी बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ आहे. हवं असेल तर विकतचं तांदळाचं पीठही वापरू शकता. यामध्ये घालायचा आहे रवा. जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. पाव कप यामध्ये बारीक रवा घालून घेतला. मी बारीक रवा वापरला. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तो वापरला तरीही चालेल. 3 चमचे बेसन पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा साखर घालून घेतली. आता आपण दही न वापरता आंबोळी बनवणार आहोत, तर त्यासाठी अर्धा कप ताक घेतलं. जर तुम्हाला दही वापरायचं असेल तर अगदी 2 ते 3 चमचेच घालायचं. यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आणि मिक्सरवरनं हे सगळं 1 मिनिटासाठी फिरवून घेतलं, की तयार आहे आंबोळीसाठीचं हे बॅटर. पण जर वाटलं की खूपच घट्टसर आहे, तर पुन्हा अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं आहे. तर आता हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटत नाही, पण जर तुमचं बॅटर खूप घट्टसर झालं असेल, तर त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं. डाळ तांदूळ न भिजवता सकाळच्या घाई-गडबडीत नाश्त्यासाठी अगदी झटपट पटकन होणारा हा पदार्थ. बॅटर तयार झालं आहे. यावर झाकण ठेवूया. 5 मिनिटं झाकून ठेवू म्हणजे त्यामध्ये आपण जो रवा घातला तो छान फुलला जाईल. तोपर्यंत आंबोळीसोबत खाल्ली जाणारी मस्त अशी खमंग चटणी बनवून घेऊ. चटणीसाठी मी इथे एक ओला नारळ घेतला. त्यातलं खोबरं काढून त्याचे काप करून घेतले आहे. तुम्ही हवं तर खोवूनही घेऊ शकता. 4 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घालून घेतलं, की 4 ते 5 चमचे फुटाण्याची डाळ घातली आहे. जर डाळवं वापरायचं नसेल तर त्याऐवजी शेंगदाणेही वापरू शकता. मूठभर कोथिंबीर, 4 ते 5 तुकडे मी कैरीचे घालून घेतले. चवीनुसार मीठ घालायचं. आता थोडंसं पाणी घालून हे मिक्सरवरनं फिरवून घेतलं, की तयार आहे खमंग अशी खोबऱ्याची चटणी, जी फोडणी न देताही खाऊ शकता. पण अजून खमंग हवी असेल तर हलकीशी फोडणी देऊन घेऊ. तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, थोडासा हिंग घालायचा आणि ही खमंग फोडणी चटणीवर घातली की तयार आहे आंबोळी, डोसा, इडलीसोबत खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी. अगदी झटपट 5 मिनिटात तयार होणारी. जर पूर्वतयारी असेल तर अगदी 5 मिनिटात चटणी तयार होते. तोवर आंबोळीसाठीचं हे पीठही छान मुरलं गेलं. यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे. 3 ते 4 चिमूट सोडा घालायचा, त्यापेक्षा जास्त घालायचा नाही आणि जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नाही घातलात तरीही चालेल. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करा. घट्टसर वाटत असेल तर पाव कप पाणी घालायचं, पण खूप पातळही करायचं नाही, नाहीतर आंबोळी जाळीदार होणार नाही. आंबोळी बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा न वापरता द इंदूस व्हॅली यांचा कास्ट आयर्नचा डोसा तवा आज वापरणार आहे. वापरायला अगदी सोपा. फक्त डोसाच नाही तर चपाती, पोळी, आंबोळी सगळे पदार्थ यावर तुम्ही बनवू शकता. वापरायलाही अगदी सोपा. तुम्हालाही हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कूपन कोड वापरा शगुन12 आणि भरपूर डिस्काउंट मिळवा. तवा गरम झाला की गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यानंतर यावर हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि आंबोळीचं बॅटर तव्यावर घालायचं. आंबोळी किती मोठी हवी त्यानुसार यावर बॅटर घालायचं. हलक्या हाताने फिरवायचं आहे, कारण आंबोळी म्हटलं की थोडीशी जाडसरच असते, खूप पातळ बनवायची नाही. त्यानंतर यावर हलकंसं तेल किंवा बटरही घालू शकता. मस्त सुरेख अशी जाळी आंबोळीला आली आहे. अगदी 1 मिनिटं एका बाजूने भाजून झाली की मग पलटवून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायची, की तयार आहे मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आंबोळी. बनवायला अगदी सोपी, खायला तितकीच चविष्ट. डाळ तांदूळ न भिजवताही नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ. मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी कशी तयार झाली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.